आगमनामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये बेस्टचा विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या आहेत। अशाच पद्धतीने आज लालबाग, परळ, करी रोड या परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तब्बल 3 ते 4 तास नागरिकांना त्रास सहन करावा लागला आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। मुंबई आणि अर्थात दक्षिण मुंबई जे आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं, त्याच दक्षिण मुंबईमध्ये आता पहिल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट असतील, फॉल्ट्स असतील, इलेक्ट्रिसिटीचा बिघाड हा आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा हा खंडित झालेला पाहायला मिळतोय। खरं तर ज्या आर्थिक राजधानीमध्ये 1 मिनिटं सुद्धा लोक थांबत नाही, तिथे 3-3, 4-4 तास केवळ बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सहकार्य करावे याकरता वाट बघावी लागत आहे। आणि त्यामुळेच आपण बघतोय की सध्या लालबाग, परळ, करी रोड आणि मुंबईतील दक्षिण मुंबईतील विशेष करून अनेक भाग असे आहेत की जिथं अनेक काळ लाईट गेल्याची समस्या नागरिकांना सहन करावी लागते। काही रहिवासी माझ्यासोबत आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे, का सतत अशा पद्धतीच्या समस्यांना सामोरे जावं लागते? आता बघा, काल रात्री जवळजवळ 10:30ला लाईट्स गेली होती। त्यानंतर आम्ही BSTला कंट्रोलला कॉल केला होता। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 1-2 तासामध्ये लाईट चालू होईल, परंतु तसं काय झाल्याचं दिसत नाही। आज सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही त्यांना कॉल करतोय, नंतर कॉल रिसीव्ह करायचे बंद झाले आणि आता हे BSTचे कर्मचारी तुमच्या डोळ्यासमोर आहेत, कॅमेऱ्यासमोर तुम्ही बघा की त्यांनी आम्हाला टेम्पररी लाईन आम्हाला टाकून दिली। हे असं मागच्या वर्षीसुद्धा घडलं होतं। ती मग ती टाकल्या जाते, मग ते 8 दिवसानंतर परत काढली जाते। परत असा कुठला तरी फॉल्ट होतो, मग ते सांगतात की मेन रोडला कुठला तरी फॉल्ट आहे, पण ह्याचा त्रास आम्हाला भोगावा लागतो। आज मुंबईमध्ये तुम्ही बघताय की ज्या प्रकारे डेव्हलपमेंट होते, त्या डेव्हलपमेंटचा हा फटका ह्या आम्हाला छोट्या छोट्या इमारतींना भोगावा लागतो, कारण त्या BSTच्या ज्या लाईन्स आहेत, ज्या पूर्ण ब्रिटिश काळातल्या आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहे का, हे प्रशासनाने, सरकारने याच्यावर विचार करणं ॲक्च्युली खरं गरजेचं आहे, पण तसं काय होताना दिसत नाही। आता तुम्ही बघताय की ही बिल्डिंग आतमध्ये 7 माळ्याची आहे। आज इथे ह्या बिल्डिंगला पाणी पुरवठा आत्ता पूर्णपणे बंद आहे। आता ही लाईट चालू झाल्यानंतर आपल्या लोकांना पाणी मिळणार आहे। त्यानंतर मग लोक आपल्या घरातली काय धुनी भांडी असतील, जेवणाचा व्यवसाय असेल ते करून कामावर जातील। म्हणजे हा त्रास आम्ही सामान्य नागरिकांनी भोगायचा। BSTकडनं वारंवार तुम्ही तक्रारी करता, काय उत्तर मिळतं? BSTकडून पहिली गोष्ट ते फोनच उचलला जात नाही आहे। मध्येच जर कधी उचलला गेला तर आम्ही कॉल दिला आहे, माणसं बिझी आहेत, त्यांच्याकडे पण अजून पूर्वीचे पेंडिंग कॉल आहेत, ते झाल्यानंतर येतील हे उत्तर दिलं जातं। अन्यथा जास्त करून आमचे जेव्हा आम्ही 50 डायल करतो, त्या 50 डायलमधले आमचे फक्त जास्तीत जास्त 5 ते 6 कॉल उचलले जात आहेत, पण उत्तर का समाधानकारक मिळत नाही। गणेश कदमसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।